राजू कीर्तने लोकजीवन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज मी या ठिकाणी पडेगावच्या रस्त्याला या शेतकऱ्यांकडे आलो। तर आपलं नाव काय? हुसेन शिरसाडे यांच्या शेतामध्ये आलो। सध्या त्याचं हंगामी मोळपणी चालू आहे। इथं काय काय लावलं तुम्ही? तूर उडीद किती दिवसात येईल आता? याला उडीद लागतील 6 महिने, उडीद निघून जाईल 2 महिने। बरं, बी बियाणाचं कसं काय? बी बियाणं विकत किती रुपयाला? ही भेटली फाडका तुरीची बॅग 320-30 रुपयाला। हां, आणि उडदाची बॅग भेटली 280 रुपये। आणि मग आता पावसाचा काय परिणाम? आता पावसाचा परिणाम हे तुमच्या समोर आहे। हे झाडं बघा केवढले झाले, यांना 20-22 दिवस लावतो। आता पावसाची आवश्यकता आहे आता। मित्रांनो, आता सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या राज्यामधल्या शेतकऱ्यांचे फार मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत। राज्य सरकार निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीची घोषणा करतो, पण अद्यापपर्यंत कर्जमाफी त्या सरकारने केली नाही। तर शासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत फार बिकट परिस्थिती आहे। बिकट परिस्थितीमध्ये हा शेतकरी आपलं जीवन जगत असतो, परंतु यायचं पुढ्याला घेणं देत नाही। निवडणुकीच्या काळामध्ये मोठमोठ्याला आश्वासनं द्यायचे आणि नंतर काहीच आपले हात वर करायचे। आता या शेतकऱ्याची एवढी बिकट परिस्थिती की त्यांना बी घेण्यासाठी पैसे नाहीत। उधारपादावर बी बियाणं घ्यायचं आणि त्याचं उत्पन्न झाल्यावर त्यांचा भावसुद्धा भेटायचा नाही। म्हणून शेतकरी एवढ्या या बिकट परिस्थितीमुळं आत्महत्या करतो। आत्महत्या करण्याचं कारण की त्यांना जे उत्पन्न शेतीमध्ये निघतं तेवढं निघत नाही। म्हणून आता महाराष्ट्रामध्ये 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केला। याचा शासनाने विचार करावा आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचं कर्ज माफ करून त्यांच्या 7-12 पुऱ्या कराव्या। धन्यवाद हो तुमचा।